हे गाईज गुड मॉर्निंग. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की माझे पेपर स्टार्ट झालेले आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी हेही तुम्हाला बोलली की पेपरसाठी असे काही स्टुडंट्स उगवत आहे की आम्हाला ते कधीच दिसले नाही कॉलेज करताना आणि कधी आम्ही समजलंही नव्हतं की हे आमच्यासोबत आहे आणि हे आमचे क्लासमेट्स आहे. तर मी विचार करत होती त्यांचा की ते बिचारे पेपर कसा लिहत असेल, बट आज मी नोटीस केलं. म्हणजे माझा पेपर झाल्यानंतर मी 5 मिनिटं म्हटलं आता बघूनच घ्यावा यांना हे पेपर तरी कसा लिहिता आणि काय लिहिता. बघितलं तर काय गाईज ते चीट्स घेऊन येतात लिटरली. म्हणजे हाऊ कॅन दे लाइक टीचर्स हां, असं नाहीये सुपरवायझिंग खूप लाईट होतं. सुपरवायझिंग खूप स्ट्रिक्टलीच होतं. बट स्टिल ते करतात आणि ते कसं करतात हे त्यांना ठाऊक. म्हणजे त्याला हिंमत लागते. बट ते असो तो दुसरा भाग आहे. पण असं मला थोडं रिअलाईज झालं, की हे अनफेअर आहे नाही का, की आपण एखाद्या गोष्टीसाठी इतकं कष्ट, एफर्ट्स घेतो. घरच्यांना असं वाटतं, की घरच्यांची कामं बघून किंवा घरी थांबायचं नाही म्हणून कॉलेजला जाते असं-तसं. बट कॉलेजला जाणं आणि ते सगळं काही अटेंड करणं, हे मलाच माहिती की मी ते स्ट्रगल किती केलं आणि असे बाकीचे स्टुडंट येऊन हे इतकं इझिली कसं करू शकतात असं वाटतं. बट असो त्यांचा देवधर्म त्यांच्याकडे. बाय द वे आज तिसरा पेपर होता आणि खूप छान गेला माझा. मला तर पेपर छान जात आहे. आता बघूयात पुढे काय होतं. कारण हे तर काही नव्हतं. हे ईझी मायनर सब्जेक्ट होते. पण पुढचे हे एकदम मेन असणार आहे. तर मला असं वाटलं पेपर चालू आहे म्हणून कॉलेज लवकर सुटेल आणि मी घरी लवकर येईल आणि टाईम जास्त भेटेल. पण असं नाही होते. मी रोजच्याच वेळेवर घरी येते. काय माहिती काय मध्ये आय थिंक बसचा प्रॉब्लेम होतोय. असो मग मी घरी आलेले, कामं वगैरे आवरले आणि माझं मॉइश्चरायझर, फेस वॉश हे संपलं होतं म्हणून मग मी ते ऑर्डर केलेलं तेही आलेलं. भेटूयात उद्या. थँक फॉर वॉचिंग.